कहा दश कंदर तू कोण आणि या ठिकाणी कशा करता आला सांग पाहू. अरे लंकेश, मी तर त्या प्रभू रामचंद्राचा एकनिष्ठ दूत आहे. तुझ्यात आणि माझ्या राघवत जो सीतेविषयी चाललेला विरोध आहे तो विरोध मिटवण्यासाठी तुझ्या लंकेत आलेलो आहे. केवळ आलेलो नाही तर वकील पत्र घेऊन तुझ्या लंकेत आलेलो आहे तुला समजावण्यासाठी. सांगतो ऐक, मध्येच मात्र बडबड करू नको आणि तडतड सुद्धा करू नको. मम जन करही तो ही मिता नव हित कारण आये हूँ समकुल पुलस्त करण शिववीरांचे उच्च उभा उभ्रांते वरिला पाय हो किन्हेहू सबक जितेहू लोग पालशूर राज नृपाभिमानी मोह बस किंब हरियाणे हो सीत जगदंब अब जुबक हो करे हूँ तुम मोर सब अपराध क्षमही प्रभु तोर दर्शन गया हो तनु कंठ कुट रे गुरुजना संगे सहित निजन रे सादर जनक शित करियो गे यही विधि सकल चले उभरत्या गे प्रणात पालक रघुवंश म्हणे करुणा सिंध खर रे गयऊ शरण प्रभू राखेऊ सब अपराध बिसरी. अरे लंकेश, पूर्ण सांभाळ. अरे लंकेश, तुझा जन्म तर उत्तम कुलात झाला असून खर उत्तम कुल म्हणजे कोणते? 4 प्रकारचे वर्ण असतात: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णांपैकी तुझा जन्म ब्राह्मण कुलात झाला असून खर तू स्वतःच्या पराक्रमाने पुष्कळचे राज्य जिंकले. एवढेच काय, 33 कोटी देवतांना बंदीत टाकून एक सौरभौम नावाचा राजा झाला. इतके असताना मात्र तू एका अगदी किंचित गोष्टीवरून म्हणजे अगदी छोट्याशा गोष्टीवरून अपमान करून घेतला. तो कोणता? त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता कपट रूपाने म्हणजे भामट्यासारखी चोरून आणली. अरे हे फार वाईट केले, परंतु झालेल्या गोष्टीचा खेद करू नको. त्याला मी उपाय सांगतो. त्या प्रभू रामचंद्र अनन्य भावाने शरण जा आणि शरण जाण्याची जरा पद्धत ऐकून घे. शरण जाताना गायीसारखा लीन होऊन सांभाळ. दातात तृण धरून म्हणजे दातात गवत धरून गायीसारखा लीन होऊन तुझ्या लंकेतील सर्वत्र नारी बरोबर घेऊन जा. पुरुष नाही, नारी बरोबर घेऊन जा. कोण सांभाळ. जागच्या वेळेस असे सण की हे राघवा, माझ्या लंकेत पुरुष नसून सर्वत्र स्त्रियाच आहेत. तर माझे राघव कसे आहेत? ज्याने शतकोटी जरी अपराध केला आणि तो जर अशा अनन्य भावाने शरण आला, यावर जास्त प्रीती ठेवतो व ममताही करतो. म्हणून माझी आई या प्रभू रामचंद्र शरण जा आणि लंकेचे राज्य सुखाने कर. यातच तुझे कल्याण आहे. रे कपी पोचन
सांभाळून बोलत नाही. बरोबर. मला माहित नाही वाटते मी तर देवतांचा शत्रू आहे. असो तुझ्या बापाचे नाव काय ते सांग, म्हणजे कोणत्या नात्यावरून तुझ्या बापाचे वा माझे मित्रत्व समजून वाढवा. अंगद नाम वाली कर बेटो ता सुख बहु बाई बाई बेटो. अरे दशमुखा, तू माझे नाव विचारतो. मी तर त्या वालिवाचा पुत्र अंगात, तर तुझी आणि त्या वालिवाची कधी सुखदुःखाची भेट झालीच काय? झाली असेल तर सांगतो. अंगदाबाच्यान सुनत सकुजान रहा वाली वानरा वानरमया जाना. अंगद तुम्ही बालिक हा बालक उपाच्या वंशा आणि कुला घालत गर्भन सच्चहू कथा तुम जाओ निज दुःख तामसा नूतन आओ. अरे माकडा निज आत्मा सांभाळ. भविष्य म्हणून जास्त नाही बोलता. जपात्रे भांजे. वानर नावाचा एक वानर होता, वानर. बरोबर. आणि तो कसा होता? अरे फार पराक्रमी होता रे बाबा. आणि तू त्याचा मुलगा म्हणतोस. तुमचा गर्भपात कसा ना बरं झाला नाही? अशा शूर कुलात जन्म घेऊन त्या मानवांचे स्वार्थ मत पुढे करतोस का? जातोस किंवा नाही? दिनदशे काय हो वाली पहाजोई या काउरल ये रामा विरोध कुशल जय होई. सो जब सोये सुनाई सोये सुनसुत भेद होई म्हणतो के श्री रघुवीर हृदय नाही जागे. हम कुल घालक सत्य तुम कुल पालक दश शीश अंधा बदिरे काही असे तब बिसा. अरे लंकेश, तोंड सांभाळ. तू म्हणतोस की वाली नावाचा एक वानर होता. अरे तू थोड्याच दिवसात त्या वालीवास जाऊन भेटशील. मग तो तुला सांगेल की रामाशी विरोध केल्याने सुख किंवा दुःख मिळते. बरोबर आहे? अरे मूर्ख, मी एकनिष्ठ सेवक असताना तुला घातक म्हणतो, आणि तू एवढा कट्टर शत्रू असताना तुला पालक होऊ पाहतो. अरे अशी गोष्ट या जगातील आंधळे बहिरे लुड्या खुल्या तरी सांगतील काय? धिक्कार असो तुझ्या. तोंड सांभाळ. सोनी कठोर आणि कपिकार कठोर मला सुनाहू निती धर्मसभा मला आया हूँ. बरोबर मागणा नित्यात्मा. तू मला तोंड सांभाळून बोलत नाही. तुला माहित नाही वाटते. तू मला तोंड सांभाळून बोलत नाही, परंतु मी तुझे कठोर वचन सहन करतो. कारण का? मी नीती व धर्म जाणणारा राजा आहे. अगदी बरोबर. समजलास काय? अरे दोन्ही राहायचे जरा आम्ही धर्म शीलता तो रे तुका परश्री रे
तू म्हणतोस की मी नित्य व धर्म जाणणारा आहे. खरोखर म्हणूनच तुझी बहीण शूर्पणखा नाक आणि कान त्या लक्ष्मणाने कापले. एवढे पाहून सुद्धा तू स्वतः मात्र गप्प बसला. यावरून मी खरोखर जाणतो तू किती नित्य व धर्म जाणतो. यालाच म्हणतात नित्यवान राजा. तुम्हारे कटक मुनी सुनी अंगद मौसम भारे हूँ कवन युद्ध वध तव प्रभु नारी नरहि बहु हिन्ना ता सुनितास तुमालिन्ना तुम सुग्रीव ध्रुव हो बंधु हमारा विघ्न अति सोऊ जामुवंत मंत्री अति रूढ़ा शोक भी होऊ अमरपति रूढ़ा शिल्प कर्म जनत नल नीला हा कपियक महाबलशीला आव प्रथम जगल जाई झारा हत्ती बोलियो. अरे तुमच्या सैन्यामध्ये मदशीर भिडणारा असा एक तरी वीर आहे का? तुमचा जो स्वामी आहे ना तो तर स्त्रीच्या दुःखाने दुःखित आहे. त्याच्या बाजूला बसलेला त्याचा लहान बंधू हा तर स्वतःच्याच दुःखाने दुःखित आहे. तू आणि सुग्रीव गाढवांनो तुम्ही अगदी कुलध्रुव आहात. हा का? परंतु माझा बंधू विभीषण तो तर अतिशय भिंत्र आहे. जांबुवंत हा तर फार म्हातारा झालेला आहे. त्याच्याने तर लढाईत सुद्धा उभे राहिले जाणार नाही. पण नर आणि नील हे फक्त शिल्पकर्मा जाणतात. एकच मरकट मात्र मोठे पराक्रमी आहे. ते कोणते सांगतो जरा ऐक. मध्येच मात्र वटवट करून आपण माझे येऊन माझे नगर जाळून गेले ते. रावण नगर कोसे झूठ मोही सुनो ये ज्योति सुमंत सुराही रावण करे उलगु दावन चले बहुत होई न होई वाट हम भरिले जो ये अब जाना पुर देहु कबके बीन प्रभु आए हूँ सुपाई नीज नाथ पाहतो भरा रहे हूँ लुकोई. अरे लंकेशा तू ज्याची बडाई करतो तो तर किष्किंधा नरेश सुग्रीवाचा दूत आहे. तो जास्त चालणारा चपळ बलवान व बुद्धिवान होता. म्हणूनच आम्ही त्याला सीताशोधात पाठवले होते. परंतु त्यानेही राम आज्ञा वाचून तुझी स्वर्णलंका जाळून होम केली. याच्या भयाने तो अजून आमच्या सैन्यात देखील येत नाही. परंतु येईल. थांब घाबरू नको. हसी बोली दशा बोली तबा कभी कर बड़ गुण एक जो प्रतिपालक करो हित करे उपायाने महाराज या माकडाच्या अंगी तुमच्या सारखाच एक गुण मात्र मोठा घेण्यासारखा आहे. जे कोणी आपले पालन पोषण करतात त्यांच्या हिताकरता हे अनेक उपाय करतात. जय हो प्रभु का हूँ लोक हरी हरी राजा नाची कूदी करी साई पति हित कारण धर्म निपु
गुणकायक सैन्य पठारो माया गुणगायक प्रभू सुनाना बाबा कटू वचन नहीं काना खरोखर कपिताव गुणगायक सैन्य प्रबळ आवाज ही सुनाई रहे माकडा तोंड सांभाळ तुमचे धन्य आहे. तुम्ही तुमच्या हिताकरिता काय करता सांगू का? हा लोकलज्जा सोडून नाचून कुदून तुमच्या स्वामींचे मनोरंजन करतात. आवाज अरे हा तर स्वामी भक्तीचा गुण मात्र मोठा घेण्यासारखा आहे. परंतु सोपान भाऊ मी कसा आहे हा गुणगायक व मोठा शून्य राजा आहे म्हणून तर तुझे एक कठोर वचन सहन करतोय. अगदी बरोबर कह कपी गुण का एक ही सत्य पवन मोही सुन ये वनवन दिवस सुत पुरज तदपि न कृत कछु उपकार ऐकासी कफनीय संख्या सुर बाणी तुझं मारिलं केल्या इंद्रजिता बळेच विवरी कोंडणीया ठेविलं लंका होम करा पुनरपी रामा प्रति पातल ऐसवानर थोर थोर बळी ये कैसे कळे ना तुला अरे लंकेश तुझ्या गुणगायकाविषयी मला त्या हनुमानजीने बरेच काही सांगितले आहे. सांभाळ तुझ्यात 3 प्रकारचे गुण आहेत. फक्त ऐकण्यासारखे घेण्यासारखा एकही नाही. पहिला गुण तुझे पुत्र मारले तू पाहतच राहिला. दुसरा गुण कोण सांभाळ तुझे वन विध्वंस केले तरीही तू पाहतच राहिला. तुझा तिसरा गुण तुझी स्वर्गलंका जाळून होम केली. अरे तुझ्याने त्याला फाशी सुद्धा देता आली नाही. पळून गेला ना तो. तर सांग पाहू तू अजून किती गुणगायक वा पराक्रमी आहे. तेही कारण लघु कहती न खर खरशी बरखान न कपी बरोबर बजाना तबजाना अरे माकडा निर्जात्मा सांभाळ 33 कोटी देव सुद्धा माझ्या बंदीत असून लवकर. तरी तू मला हलके समजतोस व त्या मानवांचे प्रशंसा मज पुढे करतोस काय? हा नीती व धर्म त्या मानवास शिकवला. कहू रावण रावण जन के ते माया बीजा सवना सुनऊ सुनते बलिजिता गया हो एक पातोल राखा बांधी शेचना इच्छाल केला बालका पार्याई जाई दया लागी बलिजिता छुडाये कौतुक लागी भुवन पर्या उलस्त मुने जय छुडाव एक कहत मुनीसाठी हाते रहा बालिके कख चिन्मय रावण कहू तुम सत्य कहू त्याची ओख यार माहिती पाहते ना का अरे देशमुख या पराक्रमाविषयी मला बऱ्याच अशा गोष्टी माहित आहेत परंतु या जनसमुदायामध्ये तुझ्यासारख्या राजाधिराज महाराजांचा अपमान न व्हावा म्हणून अगदी थोडक्यात सांगतो आहे.
पहिला रावण बली जिंकण्यास पाताळात तोंड सांभाळ. त्याचे बली नसून बलीच्या लहान लहान बालकांनी व स्त्रियांनी तुला धरून गोड पाण्यात बांधून लाथाबुक्क्यांनी तुडविले. इतक्यात बली येऊन त्याने तुला सोडून दिले. दुसरा रावण सांगतो आई, माझ्या पितावाली शस्त्रास्त्र अर्जुन हा चतुर समुद्राचे स्नान करण्यास जात असताना तू त्याच्या दृष्टीस पडला. त्याने तुला दशमुखाचा तोंड सांभाळ. किडा समजून म्हणजे 10 तोंडांचा किडा समजून धावून झेपून धरले. स्नान आटव्यापर्यंत तेथेच बांधून ठेवले, पळून जाऊ नये म्हणून. नंतर स्नान आटोपल्यानंतर गंधकाप्रमाणे म्हणजे चेंडू सारखे झेलीत घरी आणले. कशाकरिता? तर पिंजऱ्यातील पोपटासारखे पाळण्याकरिता. नंतर पुलस्त मुनी येऊन त्यांनी तुझी अर्जुनाजवळ भीक मागितली आणि त्यांनी तुला सोडून दिले. तिसरा रावण माझे पितावाली, अरे तो मी नसेल, दुसरा कोणी असेल. माझे पितावाली यांच्याशी मल्लयुद्ध करण्यात जात असताना त्यांनी तुला 6 महिने आपल्या काखेत म्हणजे बगलेत दाबून ठेवले. नंतर मी एका अगदी लहान बालक असताना माझ्या पाया उलटे टाळून ठेवले. उलटे म्हणजे कसे? खाली डोके आणि वरती तंगड्या. कदाचित माझ्या मलमूत्राने तोंड सांभाळ. तुझ्या साड्यांच्या सुद्धा भिजल्या असतील, परंतु ते मला आठवत नाही. चौथा रावण सांगतो ऐक, अरे तो मी नसेल, दुसरा कोणी तरी असेल. मी आठवतो. जनकराजाची जानकी ती सीता हिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी शिवशाप नावाच्या धनुष्याला बाण लावेल त्याला ती सीता माळ घालणार होती. तर हा गर्विष्ठ काळतोंड्या रावण तोंड सांभाळ. ते अवजड धनुष्य उचलण्यास गेला असताना काय त्याची अवकळ्या, काय त्याची फळफजिती. ते धनुष्य न उचलता आपल्या छातीवर म्हणजे बोकांडी घेऊन पडला. काय त्याची फळफजिती. आला भूमितलाची गर्व पुतळा पिंजारुणी चापते तुथळा वया बळकळा काही उच्च खळा की रक्त बडाडुनी धडपतो वृक्षस्तनाची कळी सर्वांग डफळी शाहिदली भूमिपूजा आपली. नंतर त्याच्या मुखातून रक्ताचे लोट वाहू लागले. तर त्या ठिकाणी माझे राघव व मुनी महाराज हे देखील आले होते. तर त्यांनी सांगितले की हे राघवा उठ आणि एक तोंड सांभाळ. आपल्या संकटातून मुक्त कर. तर माझे राघव ताडकन उठून त्रिगुणी अंगुष्ठ या 2 बोटांच्या सहाय्याने ते अवजड धनुष्य सहज उचलले आणि आकाश मार्गी सीतावी बिंड असे 2 तुकडे करून दाखवले. तर हा गर्विष्ठ रावण अपमान झाला म्हणून खाली मान घालून आपल्या जागेवर जाऊन बसला. तर सांग भाऊ गाढवा, या 4ही रावणांपैकी तू कोणता पराक्रम केला? कुंभकर्ण सभाबंधू मम शूर प्रसिद्ध शतकारी मोर पराक्रम सुरशी नाही जयणारी. अरे मूर्खा, कुंभकर्णासारखा माझा बंधू इंद्राला जिंकणारा माझा मुलगा एवढे असून तू माझा पराक्रम अद्याप कानाने सुद्धा ऐकला नाही वाटत. सांगतो जरा ऐक. गुलार फल समान तबलंका बस मध्ये जीवजंतू अशंख मयवानर हलका तडवार पाये उदीर राम उदार. अरे लंकेश तोंड सांभाळ. पोलीस बडाई करू नको. उंबरातील किड्या जसे उंबरातच वळवळ करतात तसे तुझ्या लंकेतील राक्षस लंकेवर बडबड करतात. मला जर माझ्या प्रभूची आज्ञा राहिली असती तर तुझी स्वर्ण लंका केवळ एका उंबराच्या फळाप्रमाणे खाऊन टाकली असती. परंतु आज्ञा नाही म्हणून नको.
शूरकः रावण शरीर शोकर काटे शीर अरुण बारू बर हरणी राखे ग्रीस. अरे माकडाच्या मुला रावणासारखा पराक्रमी कोण होता? त्याने काय केलं माहितीये का तुला? या दाशीला दिसतात स्वतःचे शिर 10 वेळेस कापून असं एक एक कापी अगदी सोमदान दिले. शिवशंकरास प्रसन्न करून घेतले. याबद्दलचे साक्ष पाहिजे असल्यास सुद्धा शंकराचे आहे. सुनीमती मंडळ येऊआ बापूरो काटे शिष्य तरी न होय दूर इंद्राजाले अरे कैरी काटे निज सखल शरीर जरी हे पतंग मोहवसे वारवई खरवृंड विनेई यूर कावई समाजले कोमृंड. अरे लंकेशा कोण सांभाळ? तू म्हणतोस की मी स्वतःचे शिरे 10 वेळेस कापून अग्नी केले व शिवशंकरा प्रसन्न केले. खरोखर अरे एअरपोर्ट असं खेळ आवडीला सुद्धा करून दाखवता. शंकर प्रसन्न त्याला कोणी शिव म्हणेल काय? पतंग नसेल सावकाश मोहात गळून पडते. त्याला कोणी शिव म्हणेल काय? कुंभाराचे गाढव पुष्कळचा बोजा सहन करते. त्याला कोणी शूर म्हणेल काय? सांग पाहू. रे कपी पोचन मन अबजासी छोटे वदन बडी करसी दगला कोठ्यासी जगत जपिकारे के जहू बला अरे माकडा निजमा तू मला तोंड सांभाळून बोलत नाही. अगदी बरोबर. आता मात्र तुला मरणासमोर फाटा फुटला वाटते. अरे अशा लहान तोंडी मोठा घास म्हणजे केवळ मरणाची वेळ जवळ आलेली आहे. लक्षात ठेव मूर्खा. राम मनुज बोलत असे बोनी गिरी हरी रस रावण अभिमानी गिरी हरी रस संशयनी शरण समेत चलऊ मनमोही सोनर के वांदवसे ओथे वाली शीश पायऊ लोचेऊ अंधारी जनक जाती जड. अरे लंकेश कोण सांभाळ? त्या प्रभू रामचंद्र मानव समजतो तुझ्या जीवाला लाज कशी वाटत नाही. अरे जाने वाली सारख्या वीराला माझ्या वडिलांना एकाच वाराने घायल केले. तुझी जीवाला कशी गळून पडली नाही. परंतु थांब, तुझी जीवा काही दिवसात आपोआपच गळून पडेल. गुरुजीनी मू गुरुजीनी मून कशी मम बोधा कहा जग मोही समानता योद्धा. अरे मूर्खा, तू मला गुरुप्रमाणे उपदेश करतोस काय? मला असे वाटते की तुझा मृत्यूकाळ अगदी जवळ आलेला आहे. सुनी रावण परिहरी चतुर भजे हो कृपा सिंधुर गुर जोखल भय रामद्रोही ब्रह्मा रुद्र सकार घेतो अरे लंकेश कोण सांभाळ? सिंधू सारख्या नद्यांची बरोबरी इतर
नद्या व नाल्या करतील काय? अरे कुत्र्याने किती जरी कोण आल्यावर सांभाळ? टाकले, म्हणजे कुत्रा किती जरी भुंकला कोण तर सांभाळ? त्याच्याने सिंहाची बरोबरी कधीच होणार नाही. तर तू कोण जसा सांभाळ? आणि माझ्या राजावर नसेल सिंह, तर तुझ्याने त्यांची बरोबरी कधीच होणार नाही. ऐका बरं मग. मन मन म्हणा मोठे काळा राम रे, मोठे काळा राम रे, करतो बंड गुलाम रे. सांग सांग तू कोण तयाचा आला श्री मुद्दाम रे. माझा बैली कोठे नांदतो कोण करीतो राम रे. रामदूत मी असे रावण, रामदूत मी असे रावण, अंगद माझे नाम रे. शिष्टाईच तव माझा पाठविले, दशरथे श्रीराम रे. नम्र होऊनी अर्ज लिहुनी, नम्र होऊनी अर्ज लिहुनी, करतात का माझा प्रणाम रे. कोण कोण ते हक्क मागतो नाथ तुझा तो राम रे. अर्ज नव्हे ती वार धाडली, ऐकी घे. अर्ज नव्हे ती वार धाडली, करण्यातून मठ ठाम रे. अर्ज माहिती जोडू म्हणतो धनुर्धारी श्रीराम रे. राजा तुमचा मी मदसह, राजा तुमचा मी मदसह, करतात का संग्राम रे. राजद्रोही तो राजा तुमचा, राजद्रोही तो राम रे. तुझं कोणी केले आमचा राजा गणपत, तुझं कोणी केले आमचा राजा. सांग सांग थांब रे. राजा नव्हे तू चोर रावण, राजा आमचा राम रे. गुप्तपणे तुम्ही सैन्य जमवितात, गुप्तपणे तुम्ही सैन्य जमवितात. काय दत्त तुम्हा काम रे. बघ करीतो काय तुमचा बहु भयंकर राम रे. आम्हा लुटाया तुम्हाच पिकला, ऐकी घे. आम्हा लुटाया तुम्हाच पिकला, बंडाचा हंगाम रे. तुझ्या बंड मोडण्या सैन्य जमवितो राजा आमचा राम रे. असंख्य माझे शिपाई असतील, असंख्य माझे शिपाई असतील, घालू तुम्हा ठाम रे. घालू बंदी तुम्हा सहित, मग आला जरी तो राम रे. अरे किती कजरांना गालावशी तू, लय सावटाश आहेत भाऊ. किती कजरांना गालावशी तू, मूर्खा बंदी धाम रे. बंदी तुला शुद्ध तलवारी, फिरे तिरणी बे बाम रे. नको दाखवू भीती अंगदा, नको दाखवू भीती अंगदा, होऊ दे संग्राम रे. अरे माहिती तुम्हा मिळेना, मग आला जरी तो राम रे. देश आमचा दे मला, ऐकी घे. देश आमचा दे मला, होऊ नका तू थांब रे. नाहीतर तुझ मारीन सत्याची, स्वातंत्र्य सहित तो राम रे. दाजी! जय महाराज! या मातराच्या शोभा चरण, सकल शतदा रे. हिरे राम सीतामय रे. अरे लंकेश, मी माझे चरण ठेवतो. हे जर उचलून बाजूला करशील तर प्रतिखेद सांगेन, सीता परत मागणार नाही. अरे थांब थांब थांब, माझे काय चरण धरतोस? त्या प्रभू रामचंद्राचे चरण धर, यातच तुझे कल्याण आहे. दाजी! या माकडाच्या अंगावर प्रचंड राक्षसांची झुंज सोडा. म्हणतात हे माकड आपल्या धन्याकडे काहीतरी गराने घेऊन जाईल.